2,000 लागतील कन्सल्टंटचे, 3,000 लागतील कन्सल्टंटचे. बेली फॅटवर आपण काम करू ताई, आणि मग आम्ही तुम्हाला असं करू, आम्ही तुम्हाला तसं करू, असल्या गोष्टी सांगतायत. त्यापेक्षा आपल्या मनावर ताबा ठेवा आणि सगळं आपल्या मनासारखं करून घ्या. कुठल्याही गोष्टीच्या शक्यतो नादाला लागू नका. मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता, बाकी तुमची मर्जी आहे. मी खूप डाएटनी म्हणजे प्रॉपर फॉलो केला. रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये. तर वजन कमी झालेलं आहे आणि खूप छान तर वाटते, पण जसं जसं आपल्याला काही काही गोष्टी मिळत जातात ना, तर त्यावेळेला आपण फार म्हणजे अपेक्षा आपल्या वाढत जातात असं मला तरी वाटते. की बघा, ज्या वेळेला 75 kg होते त्यावेळेला मी फार खुश होते की हा ठीक आहे, करायचं वजन कमी, करूयात, उद्या करायचंय, नंतर करायचं आपल्याला, असं म्हणून मी फार खुश होते. पण आता मी सध्याला नाराज आहे. कारण माहितीये का, मला असं वाटतंय की म्हणजे आरशात बघितलं खूप छान वाटते की अरे बऱ्यापैकी वजन कमी झाले, पोट आत गेले सगळं. म्हणजे हा ड्रेस तर बघा मला एकदम टाईट बसत होता. मी थंबनेलला लावेल याचा फोटो. खूप टाईट बसत होता, हे सुद्धा टाईट बसत होतं. पण आता मला हा ड्रेस खूप पूर्ण ढिल्ला व्हायला लागलाय, ज्याचा मला प्रचंड आनंद आहे. पण असं झालंय की कशाला रे येतो. हा तर याचं वजन सध्याला माझ्यापेक्षा जास्त आहे. असं 70 झालंय, 69 होते ना. असं तर आता सध्याला तो इथं काय खातोय आणि आराम करतोय, बाकी काही तो काम करत नाहीये, आणि त्यामुळं त्याचं वजन आहे. आणि माझं सांगायचं म्हटलं तर मी ह्या बेली फॅटला हा जो थोडासा भाग आहे ना, तो कमी करायचा. आता याच्यामध्ये मला अजून स्ट्रिक्ट डाएट करायची मला तरी असं वाटतंय, मला गरज आहे. आणि यासाठी मी म्हटलं की आता बघूयात. म्हणजे मला इच्छा होती, मी आता बाहेर जाणार आहे कुठेतरी, म्हणजे ती आत्ताच नाही सांगत मी तुम्हाला, नंतर सांगते. तिथं जाण्याच्या आधी मला 60वर आकडा आणायचा होता माझा, 60वर. म्हणजे टोटल म्हणजे माझं 15 किलो वजन कमी होईल, 60वर आणायचं होतं. तर त्यासाठी मी प्रयत्न करते. ओके, व्यायाम करते, सगळ्या गोष्टी करते. तुम्हाला कालपर्यंत सांगितलं की 10 दिवसापर्यंतचं कसं झालं, म्हणजे मी 10 दिवस कसे केले. तर आता त्यानंतर आपण आज 11वा दिवस घेऊया. आता तुम्ही सगळेजण मला असं म्हणताय की, बरेच जण म्हणतायत की ताई, मला पर्सनलला पण खूप साऱ्या लोकांनी मला विचारलंय की ताई तुम्ही कसं केलं आणि काय केलं. मी काय सांगू पर्सनलला, मी कालच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी कुठलाच डाएट प्लॅन जो आहे ना, असा दिवसभर केला नाही. म्हणजे दिवसभर तर केला, पण महिनाभर असं वगैरे नाही केलं मी फक्त 10 दिवसानंतर डाएट प्लॅन मी माझ्या मनाने चेंज केलेला आहे. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की मी भाकरी खाल्ली, ते टोमॅटोच येते तोंडात, काकडी, बीट, पुदिना, कोथिंबीर ह्याचा सगळ्याचा ज्यूस सकाळी पेले. दुपारी काकडी, दुपारी मी ज्वारीची भाकरी, ह्या गोष्टी खाल्ल्या. म्हणजे डाळ, दही, सॅलड मी असं चावून नाही खाल्लं. माझ्या थोडासा दादाला हा प्रॉब्लेम आहे, मी गेल्यावर आता दादांचं पण पाहणार आहे, त्यामुळं सॅलड मी चावून नाही खाल्लं. पण सकाळी मात्र मी त्याचा प्रॉपर ज्यूस करून पिलेले आहे. तो नंतर 10 दिवसानंतरचा जो डाएट होतो, म्हणजे 5 किलो वजन ज्या वेळेला आपलं कमी होतं ना, त्यावेळेला आपल्याला अजून थोडंसं डाएटमध्ये बदल करणं गरजेचं आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगते, हा जो डाएट आहे मी कुणाकडूनही घेतलेला नाहीये. मी स्वतः ह्याच्यावर सगळं म्हणजे मी स्वतः ठरवलं आणि मी स्वतः केलेलं आहे. मला कुणीही डाएट प्लॅन असा लिहून दिलेला नाहीये. हा, एका मैत्रिणीने लिहून दिलेला होता, पण तिचं पण छान आहे ना, असं नाहीये, भरपूर सारं तिनं, पण त्याच्यात सारखं खायचंय, मग वरून खाली वर, त्यामुळे ते काही मला करणं झालं नाही. त्यामुळे मी तो करू शकले नाही. तिने मला खूप मदत केली, पण ते मला झालं नाही. त्यानंतर मी तुम्हाला 10 दिवसानंतरचं डाएट सांगते की वजन कमी व्हायला 10 दिवसानंतर मी कुठला डाएट घेतला. तर सकाळी परत मी तेच रुटीन ठेवलं. म्हणजे आता 11वा दिवस होता ना, तर 11व्या दिवसामध्ये मी बऱ्यापैकी तेच सकाळी उठायचे, गरम पाणी प्यायचे, गरम पाण्यामध्ये जिराचं पाणी प्यायचे, आणि त्यासोबतच नंतर मग बीट, मग आता सुरू केलं, बीट कमी केलं आणि मी फक्त काकडी आणि पुदिना ह्या दोनच गोष्टी ठेवल्या, कारण मला स्किनवर काम करायचं होतं माझ्या. मग पुदिना आणि काकडीचा मी ज्यूस प्यायला लागले, 1 ग्लास भरून तो ज्यूस बनवायचा. आता मी आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी बनवून दाखवल्या असत्या, पण आज नेमकी आज एकादशी आहे, आणि एकादशी असल्यामुळं या गोष्टी बनवल्या तरी कोण खाणार. शिवमला एकादशी आहे, मला पण
पण आहे आणि त्यांना पण आहे, त्यामुळे मी बनवून देऊ शकत नाही. 11 वाजता ते खाल्लं. त्यानंतर मी ना आता मला स्किनवर काम करायचं होतं, यासोबतच वेट लॉस होईल. मग मी सकाळी पुदिना आणि काकडीचा ज्यूस प्यायचे. त्यानंतर मी 10-10:30 वाजता ना यावेळेला मी लिची आणली, त्यासोबत मी संत्रा आणला होता. मग एक दिवस संत्रा, एक दिवस लिची असं खाल्लं. ते झालं. त्यानंतर दुपारी मात्र काय केलं हे सांगते. डाळ भिजू घालायचे मी, मुगाची डाळ भिजू घालायची. भरपूर साऱ्या भाज्या कापायचे, त्या भाज्या मी सगळ्या कापून ठेवायचे आणि लसूण टेचायचे, म्हणजे जिरा मोहरीची फोडणी द्यायची, लसूण टाकायचे, कांदा टाकायचे, मग डाळ टाकायचे आणि मग कांदा टोमॅटो जे तुम्हाला आवडेल ना ते सगळं घाला, सगळ्या भाज्या घाला, कॉर्न घाला थोडासा चवीला आणि मग ते मी छान अशी मुगाच्या डाळीची खिचडी करायची आणि ती शिजत आली की मी ओट्स भाजून ठेवायचे आणि ते ओट्स मी त्याच्यामध्ये घालायचे. असली अप्रतिम लागती ना ती खिचडी ओट्सची, एक नंबर लागते. आता ती ओट्सची खिचडी मी दुपारी 2 वाजता वगैरे खायचे, दुपारी 2 वाजता. आणि मग दुपारी 2 वाजता खाल्ल्याच्या नंतर 1:30 वाजता तर खाऊन व्हायचंच माझा 1:30चा टाइमच आहे जेवायचा. मग ते झाल्याच्या नंतर मी संध्याकाळी 4 वाजता 1:30 वाजता हे खाल्ल्याच्या नंतर 4 वाजता मी थोडेसे फुटाणे खायचे, त्यासोबत दही खायचे. दही टाकायचं, दह्यामध्ये फुटाणे टाकायचे, थोडेसे कांदा लसूण मसाला टाकायचे आणि खायचे. झालं. यानंतर मला अजिबात भूक लागत नव्हती. यासोबत मी ग्रीन टी नाही घेतली, पण मी ब्लॅक कॉफी घेतली. त्यानंतर संध्याकाळी जर मला भूक लागली तर मी रेडीमेडचं सूप पिले, नॉर सूप, ते कुठले जे काही सूप मिळेल ते. आणि जर मला सूप प्यायला पण वेळ नाही ना भेटला, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी एवढासा चहा पिलेला आहे, एवढासा, पण साखर अजिबात नाही त्याच्यामध्ये. मग मी थोडासा चहा प्यायचे. संध्याकाळचं दूध तर प्यावंसं वाटत नाही आणि मला दूध अजिबात आवडत नाही. मग कधी हळद टाकून दूध पिलंय, तर कधी चहा पिले एवढासा, नाहीतर मग कधी सूप पिले. पण यामध्ये सगळ्यामध्ये सगळ्याच गोष्टींनी साथ दिली ना, तसं मग ह्या 10 दिवसामध्ये पण मी जवळजवळ म्हणजे मी इतकं काटेकोरपणे या गोष्टींचं पालन केलेलं आहे ना की माझं वजन कमी व्हायला परत 10 दिवसामध्ये मी 5 किलो पर्यंत वजन कमी केलेलं आहे. 17 तारखेला मी डीमार्टला गेले होते आणि आज तारीख 10 असेल आज. हा, म्हणजे ते 13 आणि 23 दिवसामध्ये जवळजवळ 9 किलो पर्यंत वजन कमी केलेलं आहे मी. 23 दिवसात 9 किलो वजन कमी केलं. म्हणजे 17 तारखेपासून मी इतकं फॉलो केलं ना डाएटला की तो ड्रेस मला बसत नव्हता हिरव्या रंगाचा, तो मला अक्षरशः त्याची पॅन्ट मला बसायला लागली. मला फार आनंद झाला की ती पॅन्ट मला आली म्हणून. हा, आता याच्यामध्ये डिसिप्लिन एवढाच ठेवला, मी रोज 10,000 पावलं चालले म्हणजे चालले. त्यासाठी स्टेप काउंटर पेडोमीटर तुम्ही कुठलंही घ्या, प्ले स्टोअरला जाऊन त्या गोष्टी तुम्ही त्या पेडोमीटर घ्या, नंतर स्टेप काउंटर घ्या. 10,000 पावलं मी चालले म्हणजे चालले. आणि युट्यूबचा बघून मी 30 एक्सरसाइज टाकली की कुठलाही व्यायाम येतो, तुम्ही तो करा. 100% म्हणजे 100% वजन कमी होणार. यासोबत संध्याकाळी जर कधी काही प्यावंसं वाटलं तर बडीशोपचं पाणी पिले. अगदी तुम्हाला खरं सांगू, केळ असतं ना, त्या केळाच्या सालाचं सुद्धा मी पाणी पिले. केळ जे आहे ना ते उकळायला घालायचं गरम पाण्यामध्ये, आधी धुवायचं केळाचं साल नॉर्मल पाण्यामध्ये आणि ते केळाचं साल पाण्यात टाकायचं आणि ते उकळून घ्यायचं. केळाच्या सालाचं म्हणजे केळाच्या सालाचा चहा करायचा असं थोडक्यात. आणि त्याचा सुद्धा मी चहा पिलेला आहे संध्याकाळी. आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, या सगळ्यांनीच मला फायदा दिलेला आहे, असं काही वेगळं नाहीये. मी आता परत तुम्हाला खोटं नाही सांगत, मी आता इंस्टाग्रामवर खूप सारे शोधते ना, तर प्रत्येक जण 2,000 लागतील कन्सल्टंटचे, 3,000 लागतील कन्सल्टंटचे आणि बेली फॅटवर आपण काम करू. हा, तर या सगळ्या गोष्टींनी मला साथ दिली. एक तर 10